युवा नेते राहुल दशरथ लोहबंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय व सार्वजनिक क्षेत्र आणि मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग सर्व क्षेत्रातून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. संत गाडगेबाबा नगर मध्ये शालेय साहित्य वाटप, सिडकोतील जय हिंद पार्क येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम करत वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा. आपण पहा फक्त HRD न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
लिंगायत चळवळीमधील युवा नेते उद्योजक आदरणीय राहुलदादा लोहबंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परभूतनगर व सिडको नवीन वसरणी परिसरामध्ये नियोजित बुद्धविहाराच्या जागेमध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश वाघमारे माजी सैनिक, मुख्य संयोजक पंडितराव ढवळे आणि लोहबंदे साहेबांसोबत सर्व आलेली टीम या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन एक राहुल लोहबंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांना चांगलं आरोग्य लागो, त्यांच्या हातातून समाजकार्य मोठ्या प्रमाणात हो, त्यांची राजकीय उन्नती हो या उद्देशानं या ठिकाणी सामाजिक सलोखा डोळ्यासमोर ठेवून जे मानवी जीवनाला अत्यावश्यक आहे ते वृक्षारोपण या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। आणि या निमित्ताने परिसरातील सर्व नागरिकांनी या वृक्षारोपण केल्यानंतर या झाडाचं संगोपन करून हे झाड कसे राहतील, कसे वाढतील हे याची यांनी काळजी घेतलेली आहे। या संपूर्ण परिसराच्या वतीने आम्ही युवा नेते राहुल लोहबंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो एवढी सदिच्छा करतो। या ठिकाणी जय भीम। रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि आपले सर्व पक्षाच्या नेते मंडळी, पत्रकार बांधव आणि या मंचावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय दशरथरावजी लोहबंदे साहेब, त्याचप्रमाणे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मुख्यभूषण डॉक्टर दिलीप पुंडे यांनी या ठिकाणी व्हिजिट करून गेलेले आहे। सर्पदंश तज्ञ आणि त्यांची डिस्कव्हरीवर लंडन येथे मुलाखत झाली। काल परवाच ज्यांची काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असे या तालुक्याचं भूषण डॉक्टर श्रावण रापणवार साहेब, या भागाचे नेते ज्यांनी ही वस्ती बसवली असे जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय दशरथरावजी लोहबंदे साहेब, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं, जे टॉलिवूड मध्ये फिल्म करिअर मध्ये सुद्धा त्यांनी उतरलेला आहे असे बुडगेमार साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष गंगाधरजी सोनारे साहेब, ज्यांनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन केले असे श्रावणजी नरभागे साहेब, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष माझे मित्र अनिलजी शिरसे साहेब, भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष आदरणीय आकाशजी कांबळे साहेब, ज्यांना डॉक्टरेट पुरस्कार मिळाला काल परवा असे आमचे मित्र डॉक्टर राहुल कांबळे साहेब, या ठिकाणी मौलाना अब्दुल कलाम समितीचे आमचे बबलूबाई, आपले बेटमोगरा नगरीचे भारत सोनकांबळे, या ठिकाणी खऱ्या अर्थाने शहराचा जे विकास व्हावा, तळागाळातले प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडून ज्यांनी मुखेड तालुक्याला विकास शिकवला असे आमचे मित्र विनोदजी आडेपर, व्याख्याते आमचे पंडितजी ढवळे, मोहनदादा लांडगे, अनिल बनसोडे, पप्पू सोनकांबळे, राहुल कांबळे, संतोष गवळे, आमचे बेटमोग आपले मोटरगा नगरीचे गोंधळे सर व संपूर्ण या ठिकाणी चळवळीतले कार्यकर्ते, मित्रमंडळाचे कार्यकर्ते, गाडगेबाबा नगरीतले आमचे सगळे सिनियर सिटीजन, आमचे बालमित्रांनो, खरं तर यावर्षी नव्हता पण कार्यकर्त्यांचा विनंती होती की वाढदिवस साजरा केला पाहिजे। मी त्यांना सांगितलं की वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर मग गाडगेबाबा नगर येथे साजरा करायचा असेल तर मी गाडगेबाबा नगर येथे तुमचा वाढदिवस साजरा करू। मित्र
खरं तर आमच्या कुटुंबात असा वाढदिवस साजरा करावा, असं काही नावं हे काही करावं, प्रसिद्धी मिळवावी असं आमचा विचार नाही. ज्या घरात माझा जन्म झाला त्या घरामध्ये चळवळीचं वातावरण, तळागाळातले प्रश्न, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, रोजगारांचे, कामगारांचे, निराधारांचे, विधवांचे अनेक मोर्चे मी बघितलेले आहेत, आंदोलन बघितलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगून त्यांचा वारसा चालू असताना माझ्या वयाच्या 8व्या वर्षी मी 6 महिने जेल पण भोगलेला. नरवागे साहेबांनी उल्लेख केला की लोकांचे, मित्रांचे काही अडचणी होत्या, त्या अडचणी मी पोलीस स्टेशनमध्ये विचारण्यासाठी गेलो. पोलिसांनी माझ्यावर हल्ला केला आणि मग कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले असताना मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा बोलून आमच्यावर मोठे मोठे गुन्हे दाखल करून लोबंदे साहेब मुंबईला होते. बाळासाहेब आंबेडकरांची मिटिंग होती पक्षाची आणि मग त्यांचा फायदा घेऊन या आमच्या तालुक्यातल्या चळवळीच्या कार्यकर्त्याला 6 महिन्यासाठी मध्ये घातलं. पण नियतीला मान्य नव्हतं, नियतीला वेगळंच मान्य होतं आणि त्याच कार्यकर्त्यांना अरे साहेब 1 रुपया खर्च न होऊ देता हायकोर्टात केस लढून पूर्ण केस नील केली आणि त्याच ताकदीने कार्यकर्ते झटले आणि फुलेनगर मधून आपल्या 2 सीटा नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून. कार्यकर्त्याची ताकद काय असते ही या ठिकाणी आपण दाखवून दिलेली आहे. चळवळीमध्ये आम्ही एकत्र जर आलो तर या शहराची सत्ता सुद्धा आम्ही मिळवू शकतो. ही ताकद आमच्या कार्यकर्त्यामध्ये. म्हणून मला अभिमान वाटतो की मी ज्या तालुक्यामध्ये काम करतो त्या तालुक्यामध्ये मला जीव लावणारे लोक खूप आहेत आणि त्या लोकांच्या जीवावर जे युवा शक्ती आहे त्या युवा शक्तीच्या जोरावर आज आपण या ठिकाणी खंबीरपणे एक ताकद उभं केलेली आहे आणि ते ताकद अजून पुढे नेण्यासाठी अजून चांगल्या पद्धतीने आपण काम उभं करूया ह्याच उद्देश माझ्या डोळ्यापुढे आहे. म्हणून मी गाडगे बाबा नगर येथे वाढदिवस साजरा केला. आता वाढदिवस साजरा करण्यामागचा हेतू अजून एक आहे की ज्या वस्ती उपेक्षित आहे, ज्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सगळ्या गोष्टीनं जे वंचित राहिलेला घटक आहे या घटकाला मूळ प्रवाहात आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते करू शकता फक्त चळवळीतलेच कार्यकर्ते. म्हणून आम्ही या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करून या लेकरांना उद्याच्या शासनकर्ती जमातीमध्ये आणायचं असेल, प्रशासनकर्ती जमातीमध्ये आणायचं असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला शिक्षणाचा हत्यार द्यावा लागणार. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी गाडगे नगर येथील रहिवाशांना, माता मौल्याला विनंती करेन की ती वाघिणीचं दूध या लेकराला तुम्ही पाजवा आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये हेच लेकरं या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी आताच महागड्या वक्त्यांनी सांगितलं इथून तहसीलदार झाला पाहिजे, इथून कलेक्टर झाला पाहिजे, इथून इंजिनियर झाला पाहिजे, इथून डॉक्टर झाला पाहिजे. किती दिवस भीक मागायचं आम्ही? व्यवस्थेनं आम्हाला नाकारलेलं आहे. 5000 वर्षापासून जे शोषण झालेलं आहे या समाजाचं, आता कदापि हा शोषण होणार नाही. ही भूमिका कार्यकर्त्यांनी आणि समाज चळवळीच्या लोकांनी घेतली पाहिजे. व्यवस्था बदलली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देत असताना खूप छान वाक्य दिलेलं आहे. बाबासाहेब काय म्हणतात की ही राज्यघटना या देशातल्या उद्योजकांच्या हातात देत नाही, ही राज्यघटना या देशातल्या शोषित, पीडित, शोषित, वंचित घटकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, निराधारांच्या हातामध्ये मी देत आहे आणि ही राज्यघटना त्याच्या उन्नतीसाठी राहील. ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती. म्हणून माझी विनंती नाही की आता हे व्यवस्थेतून तुम्ही आम्ही बाहेर पडलं पाहिजे, ही व्यवस्था नाकारली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार हे आम्ही स्वीकारण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आमच्या अंगामध्ये चीड झाली पाहिजे की आम्हाला ही व्यवस्था नाकारली होती, ती व्यवस्था आम्ही पलटी मारू आणि विकासाच्या या ठिकाणी आम्ही प्रवाहामध्ये जाऊ. शिक्षणाची आम्ही सगळे दारं या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि शिक्षणाच्या माध्यमातून ही जागा आम्ही मिळू. काही लोकांच्या मनात आहे की हे मागासवर्गीय लोक फक्त आरक्षणासाठी एक पुढे येतात, पण मला असं म्हणायचं आहे की हजारो वर्षापासून लंगडे आणि चांगले घोडे एका जागी ठेवला तर जिंकणार कोण? चांगले घोडे जिंकणार आहेत. लंगड्या घोड्याला जर तुम्ही मूळ प्रवाहामध्ये बरोबरीने आणा त्यावेळेस लंगड्या घोड्यांचा इलाज करा, प्रवाहात आणा आणि तुम्ही सोडा. लंगडे घोडे सुद्धा या ठिकाणी रेसमध्ये पहिले येतील. म्हणून मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. मित्रांनो, शोषणकर्ती जमाताला लढून चालणार नाही. किती दिवस लढायचं आहे? आता आम्हाला लढायचं नाही,
लढायचं आहे तर ती भूमिका या ठिकाणी माझ्या युवक बांधवांनी यापुढे घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि माझी विनंती आहे, तर मला लोक म्हणतात उद्योजक उद्योजक, मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की मी अजून उद्योजक झालेला नाही, पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी उद्योजक होईल ही या ठिकाणी शाश्वती तुम्हाला देतो। त्याचं कारण आहे, उद्योजक म्हणजे आता इथं आडेपवार साहेबांचं कुटुंब आहे, मी त्यांना उद्योजक म्हणू शकतो, कारण का पुण्यासारख्या शहरामध्ये एक मोठी कंपनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि 500 लोकांना त्यांनी काम दिलं। मी एक छोटा व्यापारी सुरुवात झालेला आहे, माझ्याकडे 20 लोक आहेत, पण मी जोपर्यंत 1000 लोकांना काम देणार नाही तोपर्यंत मी उद्योजक म्हणून घेणार। तुमचा मोठेपण आहे, मला खूप अभिमान वाटते की तुम्ही मला म्हणता ती दर्जा देता, पण डॉक्टर रापनवार साहेबांनी मला सांगितलं आणि यांनी सांगितलं, बाबू सावकारनी सांगितलं, डॉक्टर रापनवार साहेब आणि राहुल लोबंदेला खूप मोठी जबाबदारी द्यायची। मी या ठिकाणी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मी ज्या घरातून वाढलो ना त्या घरातून मी अनुभव सांगतो। लोबंदे साहेबांना मी बघत बघत या ठिकाणी वाढलेला, पण लोबंदे साहेबांना मी बघताना त्यांनी एक उद्योग केलेला, लहानपणापासून त्यांच्याकडे बघतो। माझ्या घरामध्ये लाकडाचा व्यापार होता, त्यांनी मोर्चा आंदोलन कुणाकडून अधिकाराकडून पैसे मागून केलं नाही, पण स्वतःच्या उत्पन्नातून खर्च करून त्यांनी मोर्चा आंदोलन करून एक मोठी ताकद या ठिकाणी निर्माण केली। ते बघत बघत मी वाढलो आणि ते वाढत असताना मला त्याची जाणीव झालेली आहे की आपण सुद्धा स्वाभिमानी व्हायचं असेल तर कुणापुढे लाचारी न करता स्वतः आपण एक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समाजाचं काय देणं ही भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे। म्हणून मी व्यावसायिकपणे समाजकार्य आणि राजकारण जमलं तर करू। जसं शिवसेनेची एक वाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तसं चळवळीचं वाक्य। चळवळीमध्ये बघा अनेक लोक स्वप्नामध्ये आजही खूप आयुष्य झिजवलेले, पण हे राजकीय पदावर गेले नाही, पण ते समाजासाठी झिजलेले आहे। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही समाज कार्य करत असताना राजकारणात यश मिळेल अपयश मिळेल, पण समाजाचं काय देणं म्हणून समाजासाठी तुम्ही झिजला पाहिजे, ही भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये परिवर्तन होईल आणि समाजाची उन्नती होईल। जास्त वेळ मी घेणार नाही, खूप वेळापासून तुम्ही या ठिकाणी बसला, फक्त माझ्यावर प्रेम करणारे या ठिकाणचे जे युवक आहेत ते राहुल लोबंदे मित्रमंडळामध्ये काम करतात, मी त्यांना एक या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन करतो की मित्रांनो आता तुम्ही शांत बसू नका। मी ज्या चाललेल्या मार्गाने चालवला आहे त्या मार्गाने येण्यासाठी मी तुम्हाला हात धरून पुढे घेणार आहे। आपण आता एक वेगळ्या पद्धतीने राजकारण करू। आपल्याला राजकारण करत असताना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आणि शैक्षणिक आणि आर्थिक या सगळ्या गोष्टीवर पगडा ठेवावा लागणार। आपला आधी आर्थिक उन्नती करावं लागेल। बाबासाहेब या ठिकाणी खूप छान वाक्य बोलतात की जोपर्यंत कार्यकर्ता पोटाचा प्रश्न सोडवणार नाही तोपर्यंत कार्यकर्ता स्वाभिमानी होणार नाही, आणि जो कार्यकर्ता पोटाचा प्रश्न सोडवणार नाही तो कार्यकर्ता लाचार होणार आहे। म्हणून आम्हाला लाचार व्हायचं नाही, स्वाभिमानी व्हायचं आहे, म्हणून आपण स्वतःच्या पायावर उभं टाकलं पाहिजे। मी कार्यकर्त्याला या निमित्तानं विनंती करेन की तुम्ही छोट्या छोट्या उद्योगातून सुरू करा। मला अभिमान वाटते आडेपवार सरांच्या कुटुंबावर, की ज्या कुटुंबात कसलीच पार्श्वभूमी नसताना पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन एक मोठं विश्व उभं केलं। मी कंपनी बघून आलो, 2 एकर मध्ये कंपनी येते, 1000 लोक त्या कंपनीमध्ये काम करतात, एक मोठं युनिट उभं केलं, एक मुखेड सारख्या शहरातला माणूस। म्हणून माझी विनंती राहील कार्यकर्त्यांना, कार्यक्रम घेतला खूप आनंदाची गोष्ट आहे, पण आम्हाला इथपर्यंत थांबणार नाही। आपल्याला आपले पाय आणण्यासाठी खूप मोठी शक्ती काम करायला तुम्हाला लक्षात येत असेल नसेल, पण माझ्या लक्षात आलेलं की राहुल लोबंदे, अनिल शिरसे, अजून कोणी डॉक्टर कांबळे असतील किंवा आडेपवार साहेब असतील किंवा डॉक्टर रापनवार साहेब, रियाज असतील किंवा अनेक आमचे दरबागे साहेबांसारखे कार्यकर्ते असतील, अजून चळवळीत काम करणार, या चळवळीत काम करणाऱ्या लोकांना रोखणारी एक शक्ती आहे। लक्षात घ्या, जे समाजाचं उत्थान करते ना त्या उत्थान करणाऱ्या लोकांना पुढे जाऊ द्यायचं नाही, कारण का तो समाजाला जागृत करेल। इथं व्यवस्था अशी निर्माण झाली आपल्या या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, की जो तुमचे मुजरे मारतो, तुमच्याकडे तो सलाम मारतो, जे पुढे पुढे करतो त्या लोकांना या ठिकाणी पुढे घेण्याचा प्रयत्न चालू। या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं की स्वाभिमानी कार्यकर्ता कुणा पुढे ना झुकू, या तालुक्याचं उत्थान तुम्ही आम्ही करू शकता, कारण का तुम्ही आम्ही ज्या लोकांना तिथं नेऊन बसवले, म्हणून कोणी आमचा उद्धार करता नाही। उद्धार करता बाबासाहेब काय म्हणतात, बुद्धांचं एक खूप छान वाक्य आहे। बुद्ध काय सांगतात, आत्मदीप भाव। बुद्धांचं एक वाक्यामध्ये जीवनाचा खूप काही सार लपलेला आहे। बुद्ध काय सांगतात, तूच तुमच्या जीवनाचा शिल्पकार, कोणी तुमचा उद्धार करणार नाही, कोणी तुम्हाला मदत करणार नाही, कारण का तुम्हाला मदत करणार जर कोणी आला तर तुम्ही त्याच्या पुढे जाल।
ही नीती असणारी हे देशामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची खास युवकांना की तुम्ही आता जागे व्हा, या सगळ्या व्यसना भीष्माच्या पलीकडे जा. कारण का ज्या व्यवस्थेनं तुमचा 5000 वर्षापासून शोषण केलेलं आहे त्या व्यवस्थेला हे उत्तर नाही चालला. तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करून उत्तर द्यायचं आहे तर खऱ्या अर्थानं तुमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी काय लादेवादे आहेत असं सिद्ध होईल. म्हणून या निमित्तानं मी सर्व कार्यकर्त्याला सांगेन की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला उद्योग क्षेत्राकडे घुसायचं आहे. बाबासाहेब काय सांगतात, बुटाच्या पालिसापासून डोक्याच्या मालिसापर्यंत जे काही मिळेल ते तुम्ही काम करा, उद्योग करा, व्यवसाय करा. मी आमच्या राहुल कांबळेला एक गाडी घेऊन दिलेली आहे. फुलेनगरमध्ये माझा खूप जुना कार्यकर्ता आहे, त्यांचं कुटुंब आमच्यासाठी झटलेलं आहे. तो कामाला लागलेला आहे, आता गाडी चालवतो, तो स्वतःच्या पायावर उभा टाकलेला आहे. मी असे कार्यकर्ते निर्माण करणार आहोत. मी महात्मा फुलेकर 20 कार्यकर्त्याची 15 लाखाची फाईल दाखल केलेली आहे. ती फाईल मुंबईला गेलेली आहे. ते फाईल जर मंजूर झाले तर एका कार्यकर्त्याला 15 लाख रुपये मिळतील.